नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचा खूप मनापासून स्वागत आहे. आज 20 जानेवारी 2026 या दिवशी जे आहे धर्मनाथ बीज असा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे. माघ महिन्याच्या द्वितीयेला आपण धर्मनाथ बीज जे आहे ते साजरा करत असतो आणि आपल्याला या दिवशी अध्याय 34 किंवा 40 दोन्ही पण तुम्ही वाचा, अत्यंत चांगलं असतं. कारण अध्याय 34 मध्ये जे गोरक्षनाथ आहे त्यांनी धर्मनाथांना दीक्षा दिली होती, सर्व देवतांना आमंत्रित केले होते आणि प्रयाग क्षेत्रामध्ये खूप मोठी सभा भरली होती. म्हणूनच या दिवशी जे आहे नवनाथांचा पूजा करायचा खूप विशेष उत्तम असं तिथी मानलं जातं आणि या दिवशी त्यांची मनोभावे पूजा केली जाते आणि त्याचसोबत त्यांचं जे मोठं नवनाथ 40 अध्यायाचा नवनाथ भक्तिसार आहे त्या ग्रंथाचा अध्याय 34 आणि 40 याचा वाचन पठण केलं जात असतं. नवनाथांच्या नावानं या दिवस उत्सव असं साजरा केला जातो. म्हणूनच या दिवशी जे आहे खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्ही नवनाथ सेवेकरी असताल किंवा नवनाथांचे भक्त असताल किंवा नसताल तरी ते आपल्याला करायचं असतं. गोरक्षनाथांनी धर्मनाथांना दीक्षा दिली होती म्हणून हा जो दिवस आहे तो धर्मनाथ बीज म्हणून असं साजरा केले जातं आणि सर्व देवी देवता एकत्र येऊन यांचा प्रसाद ग्रहण करत असतात. मोठी सभा भरली जाते, सगळ्या देवतांना आमंत्रित केलं जातं. अशा प्रकाराचा हा धर्मनाथ बीज आहे आणि या दिवशी आपल्याला अध्याय जो 34 आहे जे धर्मनाथ आहे त्यांच्या जन्मापासूनची पूर्ण सर्व कथा यामध्ये दिली जाते आणि जो अध्याय 40 आहे या 40 अध्यायामध्ये जितके पण संपूर्ण अध्याय आहेत त्या सर्व अध्यायांचा सार असं दिलं जातो की प्रत्येक अध्यायाचं काय महत्त्व आहे. म्हणूनच या दिवशी आवर्जून नवनाथांचा जे आहे ते 34 आणि 40 अध्याय या दिवशी पठण नक्की करा, वाचन करा, मनोभावे नवनाथांची पूजा करा आणि नैवेद्याला तांदूळ आणि मुगाची डाळ याची खिचडी, घेवड्याची भाजी, हरभऱ्याचे घुगऱ्या, उडदाचे वडे, दही, आंबील किंवा ताक, जोंधळ्याची खीर अशा प्रकारचा आपण नैवेद्य बनवू शकता. आणि नाही जर शक्य झालं तर उडदाचे वडे जे नवनाथांना अत्यंत प्रिय आहे हे वडे आवर्जून तुम्ही त्यांना नैवेद्य दाखवावा आणि शक्य झालं तर थोडंसं दानधर्म करावा आणि घरातील जेवढे बी सदस्य आहेत त्यांनी सर्वांनी हा नैवेद्य ग्रहण करावा. तर अति पवित्र असं नवनाथ आहे आणि नवनाथ तुम्हाला माहिती आहे ज्यांनी सर्व देवी देवतांना प्रसन्न केलेले आहे. सर्व देवी देवता त्यांच्या वशमध्ये आहेत आणि सर्व देवी देवतांना प्रसन्न करून त्यांना सगळ्या देवी देवताकडून त्यांनी आशीर्वाद मिळवलेला आहे. म्हणूनच तुम्हाला जर कोणत्याही प्रकारचा आयुष्यामध्ये अडचण असेल, संकट असतील, बाधा असतील, दोष, पीडा, ग्रहक्लेश, त्यानंतर संपत्ती, शत्रूचा काहीतरी विघ्न असेल, शत्रू मुद्दामून तुम्हाला काहीतरी त्रास देत असतात तर अशा प्रकारचे जे काही आणि नवनाथांचा तर महत्त्वाचं म्हणल्यावर जे करणी बाधा आहे त्यावरती नवनाथांचा खूप महत्त्वाचा उपाय केला जातं. त्यांची सेवा केली जाते. घरातील वाईट शक्ती, बाहेरून काही बाधा झाली असेल, अशा प्रकारचे जीवनामध्ये जितकेही संकट असतील त्या सर्व संकटाचा निवारण करण्याचं सामर्थ्य नवनाथ ग्रंथामध्ये आहे आणि नवनाथामध्ये आहे. म्हणून या दिवशी आवर्जून न विसरता नवनाथांचा 34 आणि 40 अध्यायाचा वाचन पठण नक्की करा, नवनाथांची पूजा करा आणि नैवेद्य वगैरे दाखवून त्यांची आरती वगैरे करा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.